सो नमस्कार मंडळी, माझं नाव किरण गडशी आणि आज पुन्हा एकदा मी गावी चाललोय. आणि गावी जायचं कारण म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, गणपतीसाठी मी गावी चाललोय. आणि मी आता बोरिवलीला आलो नालासोपारावरून. तेव्हा ब्लॉग शूट करायला भेटला नाही, टाईम नव्हता. आणि मला सोडायला सह्याद्री आली आणि त्याच्यातून वाकडं झालंय मी गावी जाते म्हणून. ती सांगत ना मला काय कारण आहे त्याचं, सांगेल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. काय झालं सह्याद्री? मी जर कारण सांगितलं तर ते ऐकणार. हो, मी ऐकणार. मग नको जाऊ, 30 तारखेला जा. नाही एवढं लवकर कसं, मग गावी जाऊन मतलब काय मग गणपतीला? काय माहित नाही हिला काय झालंय, पण ती गावी गेल्यावर नाटकी करते कधी कधी माझ्यासोबत. कधी काही हर टाइम नाटकी करते गावी गेल्यावर, गावी जाताना. का कसं करतेस? अरे मला इथे कोण फिरवायला नसतं, मग माझा ड्रायव्हर जातो फुकटचा. हो, मी जा ड्रायव्हर आहे ना, त्यामुळे मला ही अशी करते. पगार तर काय देत नाही, फक्त इकडे चल तिकडे चल, इकडे चल तिकडे चल, फक्त फिरवत असते मला. मी मुंबईला आल्यावरती आम्ही गणपती बघायला जाणार आहे. विरारचे, परत लालबाग. नेलस जायचं ना आपण? नेलस आणि मी आली. आणि गेलो तर आपण ट्रेन बघ तुझी, चल आणि निघ इथून. आता ही निघ करते. मगाशी तिकीट काढता रडत होती. अजिबात रडत नव्हती. चलो, ट्रेन आहे, नाव सांग ट्रेनचं तुझ्या. 101010 असं काय, 0901 असं काय ते नंबर आहे. अरे ट्रेनचं एक्स्ट्रा म्हणजे काय बोलतात त्याला, स्पेशल ट्रेन आहे का? स्पेशल ट्रेन आहे. मग नाव असेल ना त्या स्पेशल ट्रेनचं. नाव नाही माहिती, तिथे लागेल 090919 असं काय ते नंबर आहे. 09 आहे येईल असं. बावळट बघ जरा काय लिहिलंय. बावळट कोणाला बोलते बे? तुला शेमडे. अच्छा ही आहे ही ट्रेन सुटते कुठून? ही ट्रेन सुटते मुंबई सेंट्रल वरून. तिथून जाते ती बोरिवलीला येते, बोरिवलीवरून वसईला येते, वसईवरून ती मग दिवा मार्गे सावंतवाडी पर्यंत. मग ही पोहोचेल की तिला? माझ्या गावाला तिचा टायमिंग आहे कमी अराउंड 7:30 की 8चा टायमिंग आहे. पण सगळे स्टॉप येते पहिला कधीच कुठली ट्रेन कधी टायमावर जात नाही. सगळे स्टॉप येते नाही, नेमके स्टॉप येते. ही पण ही आहे ना? नाही रे, मी काय लिहिले वाच ना. फोटो गुदामा ही बघा, ही हसते अशी. ब्लॉग मध्ये दिसत नाही हसच, ही माझी हसते. आजच्या ब्लॉग मध्ये माझा हसण्याचाच आवाज जास्त आहे. बिकानेर जंक्शन आहे. ही बघा, ही ट्रेन आपल्याला पकडायची आहे. मुंबई सेंट्रल सावंतवाडी एक्सप्रेस, प्लॅटफॉर्म नंबर 6:12-3 येणार. तो आपण जाणार असेल त्यांनी या. हा, ही डेली आहे. रोज आहे ट्रेन. मग ते कोण सांगणार? ही रोज ट्रेन आहे. त्या किती तारखेपर्यंत माहित नाही, पण रोज आहे. गणपती विसर्जन पर्यंत आहे. त्या ट्रेन येऊ शकता तुम्ही पाहायचं. किरण, हा 6 नंबर नाही आहे, तो 6 नंबर आहे. हो, अच्छा, आपल्याला 6 नंबरला जायचंय. मला विचार, ही कुठे पण नेते आपल्याला. मी तुम्हाला ना ट्रेन आल्यावरती भेटतो, आणि ट्रेन पकडली ना की ही रडेल ना, ते पण तुम्हाला दाखवतो कशी रडते. मी वसईला उतरणार आहे, मला वसईला उतरायला भेटणार आहे की नाही हे मोठं. अरे नाही उतरली की घेऊन जाईन गावाला. तिच्या आईशीला, मम्मीला फोन करून सांगेन, हो तुमची मुलगी माझ्यासोबत आली जबरदस्ती. येशील ना तू? मग तुला उतरायला नाही भेटला काय करशील? शाईन खेचील. किरण मागे येईल, मागे धाव. पकड हा डोर. नहीं, ये सावंतवाड़ी वसई से दिवा. हाँ, ही का पकडतोय पण तू? मला ब्लॉग शूट करतो, माझे दाखवतो पण म्हणून मी सीट ठेव. चल आता आपण बॅग वरती, आपल्याला आपली सीट भेटली. सो आपली ट्रेन आली आता आणि आपल्याला जागा भेटते. आणि ट्रेन पूर्णच्या पूर्ण खाली आहे, आणि ही माझी जागा. त्या माझ्या जागेवर हिने कब्जा केलाय. इथे फोटो काढते तुझा. कसं वाटत आहे तुला? मला चांगलं वाटतं आता तरी, वसईला उतरल्यावर माहिती.
चलो भाऊ, काय मग गावी यायचंय का? चल येते तर. ट्रेन खाली आहे ना हाँ? भाई साहब. नशीब ही अपना अच्छा है ना, ट्रेन के बारे में मालूम है हा ना. ना, भारी. माझं माझं दरवर्षी दर दरवर्षी शिमगा गणपती दिवाळी कधी कधी कधीही ऑन सीझन ऑफ सीझन कधी गेलं ना विंडो सीट भेटते आणि काय ट्रेन खाली असते. आपलं नशीब चांगलं आहे ट्रेनच्या बाबतीत. मी मनातलं मनात असं बोलत होती भरपूर गर्दी असू दे भरपूर गर्दी असू तर चढायला पण नको वाटते. मग मी सकाळी उठलेली लवकर पण मी मुद्दामून उठवलं नाही की ओके विसरलाय झोपून राहिलाय ट्रेन जाईल निघून नाही जाणार म्हणून मी उठवलं पण. बघितलं, अशी जी प्लॅनिंग असते, मला कुठे जायचं असेल ना आपण नाटकी करते बघा. हा पण एवढी ट्रेन रिकामी जाते. पूर्ण ट्रेन रिकामी पूर्ण. इथे पण खाली आहे. इथे तर विचारूच नका, कोण सुद्धा नाही. पागल पनवती लावत होती. हस पनवती लावत पनवती. इसको क्या पता, ऊपर वाला अपने साथ है. झोपायचं आम्हाला नाही केलंस मला मजा येते. बिचारी वसई स्टेशन, वसईची गर्दी. वसईला उतरून जाणार ना घरी. पैसे दे मला मी आधीच सांगते. आता तो दिले भाई. एवढीच नाही पाहिजे. किती दिवस चाललाय? 2 दिवस. मग एका दिवसाचे 500 रुपये 2 दिवसाचे किती झाले? चलो आगे बढ़ो. वसई स्टेशन. हा तुझा मोबाईल कधी झाला रे? माझाच आहे. बघतो ना इथून पण जरा. फोन आके की काय? अरे मी पकडलाय. पागल आहे काय, अशी वरटते काय? हसतेस काय, उतर. कधी सुटेली? सुटेल थोड्या वेळाने, थांब थोड्या वेळ, टाइम आहे. पाणी दे. अनाऊन्स केली की सुटेल. वसईची आलं. बाय बाय जायत्री. काय बाय, भेटू लवकरच. किती दिवसाने पैसे पाठवणार गावी गेल्यावर? कसे पैसे? 1 दिवसाचे मी हर टाइम ना गावाला ना पैसे घेते. 1 दिवसाचे 100. हर टाइम पैसे घेते. पाठीला ना जरा. किरणला मी पाठवते यासाठी की तो मला पैसे देतो. पैसे संपले. सह्याद्री आपल्याला खायला घेऊन येते. धन्यवाद. काय काय आणलंय? हे माझं आहे. तू स्वतःला का घेतलं पण? स्वतःला का घेतलं? हे घेऊन जातो. ए स्टिक कुठे आहे? स्टिक माझ्याकडे नाही किरण. मग स्टिक माझ्याकडे पण नाही, नको मला ते. QR का नाही माझं काय दुखणं बिकणं. माझ्याकडे नाही स्टिक. सॉरी. मग गाडीच्या डिक्कीमध्ये असं. हा पाठवतो मी. बाय बाय बाय. वसई सोडलं सह्याद्रीने मला कॉल केला. दाखव तुम्हाला. 1 मिनिट थांबा. चला पनवेलला उतरतायत. हॅपी जर्नी. थँक्यू. बाय. पनवेलला तर गर्दी ना, माणसं हाय 2-3 जण चढणारे हाय.
चढले जावा, त्या कोपऱ्यात जावा, विंडो सीटला जावा. आता कोणतरी चढेल परत. मानगावचा टायमिंग होता 4:30. वाजले 6:30 आणि मानगाव झाले. खेळ आले, सगळीकडे 15 अर्धा एक तास त्यामध्ये मी घरी पोहोचलो पाहिजे. अजून पण मी खेड मध्ये 7:30चा टायमिंग होता संगमेश्वरचा. 9 वाजायला आले. 3 तास गाडी लेट आहे. 3 तास मला दिसतही माहित नाही, पण 3 तास गाडी लेट आली. वैताग आला ट्रेन मध्ये बसून. चला आता रिक्षात बसतो आणि घरी जाऊ. तुम्हाला घरी जाऊन भेटतो. चलो बाय. मजा चालू आहे. पोचलो रे घरी, पोचलो फायनली घरी. म्हणजे घराच्या दाराजवळ. चला आता भेटू थोड्या वेळाने. सगळे झोपले, सगळे. फक्त काव्या जागी आहे. फक्त काव्या. मम्मी मला जेवायला देते मम्मी. आपण आलो घरी. हा काय नाही. सर्व झोपलेत. रात्री वाजलेत 11:30 वाजलेत आणि जेवायला बसलो. जस्ट घरी आलो. माहितीच आहे तुम्हाला. आणि जेवताना तारक मेहता इम्पॉर्टंट. तारक मेहता इम्पॉर्टंट आहे. 2 तास एक्स्ट्रा माझी, म्हणून तारक मेहता बघतो. घरी येऊन टाइम झाला, पण ही पोरगी काय झोपत नाही अजून. सो हिला आता झोपवतो आणि आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटू. गुड नाईट. ऐसाच घालायला लागेल. सोडतोस कशाला? सोडत नाही, गाठ मारतोय. मोठा होतो तो. मोठी यायलाय. कंटे खाली यायला पाहिजे. खाली अंगठ्या पावता यायला पाहिजे खाली. तसं होत आहे. हा पोहता आहे तसं. काय सो गुड आफ्टरनून. सकाळपासून काय ब्लॉग चालू नव्हता केलेला. रात्री संपवलेला. म्हणजे तुम्हाला गुड नाईट बोलल्यानंतर मी ब्लॉग परत सुरुवात नव्हती केलेली. आता झाले संध्याकाळी 6 वाजले आणि बाजारात चाललोय. काय काम आहे, थोडंफार काम आहे, ते करून लगेच येणार आहे. कोण आहे काय घरी? काल बाकी लोक कुठे आहेत? हो एकटा झालं. दादा कुठे गेला? वहिनी आली ना. वहिनी चला जाऊ बाजारात. पिंकीताईच्या घरी गेलेलो. बाजारात आमचा संगमेश्वरचा मार्केट मधला फ्रीज मेन एरियातला अजून काय याचं काम झालं नाही आहे. रोडची हालत आहे तशीच आहे. एकदम खतरनाक. भाई हा रोड कधी होईल का माहित नाही. किती वर्ष झाली तर मला माहित नाही, पण जास्तच वर्ष झाले. एकदम बेकार आहे, बेकार. गाड्या पण जातात ना सणसणत. सगळा चिक्कल बिक्कल उडवून जातात. ही खाली नदी आहे. नदी बस डेपो, सॉरी बस स्टँड, बस डेपो नवीन बनवला.
आपण कुठला वाला फायनल केला? हा वाला फायनल केला. आता एकदा माप वगैरे घेऊन आपण या कामासाठी बाजारात आलेलो खरं तर. आता परवा देवरुगात एकदम घेऊन आला 40 मीटर घर. हा 5 फुटी आहे ना, आम्ही विकतो 155 रुपये, 170 रुपये देवरुगात घेऊन आलो. भाडं लागलंच किती आणि याचं भाडं आले. कार्पेट साठी स्पेशल खाली आलेलो बाजारात. कार्पेट घेऊन झालं, आता घरी जाऊन टाकून वगैरे मग तुम्हाला दाखवतो. कार्पेट घेऊन झालंय, पण आता पाऊस पडतो. पाऊस पडल्या थांबल्याशिवाय घरी जाऊ शकत नाही आम्ही. पाऊस थांबला की घरी जाणार, कारण का माझ्याकडे रेनकोट नाही. दादाने रेनकोट घातलाय आणि हा पाऊस थांबत नाही. आणि इथे गावी आल्यावरती भिजून चालत नाही, भिजल्यावरती चड्ड्या सुकत नाही. त्यामुळे जितकं होईल तितकं भिजायचं टाळावं लागतं आम्हाला. थांबला की पाऊस घरी जायचं. मम्मीचा बर्थडे आहे म्हणून आम्ही केक घ्यायला आलो आणि त्यामध्ये तिला सावरायचं होतं. मम्मीला केक आणला, मम्मी चेकालली आमची. आणि रेखा चॉकलेट आणला कधी फोटो काय बोलायचं तुला? काय नाही, केक बोलली आणू नको तरी पण घेऊन आला. केक खायचं वर्षात एकदा तर खातो. हे हळद कुंकू आहे. अरे दादा मला हाच बोलला. हे काय आहे? हे काय आता? कुंकू, लाल कुंकू रे. हळद पण आणली हो एक एक्स्ट्रा असू दे. लावले तुझ्या आते आरती कर. माझ्याकडे बघ. हस हस हस. हस हस. तिकडे बघ. इकडे बघ. हा बघ. हा. चला बस बस. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. दे हे दे. हे दे. आईला केवढा मोठा उघडला बघ तिने. अरे भात खायला तरी उघडलेलास काय तेवढा मोठा? भात खाताना तो उघडतेस काय? हा ना, केवढा मोठा बघ तिने हा केलेला. आता काय खाल्लंस? तू बरं आईला बरं बरं व्हायला आईला बरोबर. आईला दे. दे. आईला दे पहिला. खा. आईला जरा. त्याला बरं आली. मला भरवत नाही. भरवते ना तो तिकडं करा. माझा अंगावर सांडला. उचला आधी. उचल हे कर आईला आणि बाबांवर. तुला का कुंडल्या काढायच्या सगळ्यांच्या? अरे लवकर कोणाचं? तिच्या मैत्रिणीचं. ही सख्खी मैत्रीण. सख्खी मैत्रीण. अरे सख्खी आणि चुलत मैत्रीण असते काय? ए भरव के लवकर. काय उचलायचं आहे? हे जा उचलला रे. मी बोलतो बाबांचा ब्लेड बीट घ्या दाढीवरचा. दादा सरळ पकड. आता बोलतील तू वाकडा पकडलास म्हणून वाकडा गेला सगळं. आमच्या अजून मोबाईल